त्याचे जे फोटो बघितले, व्हिडिओ बघितले, अतिशय घाण वाटली. त्याचे पीडित लोकांशी जेव्हा बोलले, खूप घाण वाटली. आणि मला असं वाटतंय आत्ताच्या घटकेला ताबडतोब रुपाली चाकणकरांचा राजीनामा, त्यांना अटक, त्यांची चौकशी ही तात्काळ झाली पाहिजे. मला असं कळलं की रुपाली ठोंबरे पाटीलांनी काही विधान केलंय की त्या फरार झाल्यात का, पाताळात गेले असतील तरी तिथून शोधा त्यांना आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आत्ताच्या घटकेला मला एक आणि ऐकवायचं आहे, ते जे बोलल्या हे लोकांपर्यंत खरंच गेलं पाहिजे. या बोलूच कशा शकल्या. पांडुरंग आमचं आराध्य दैवत आहे, गणपती आणि पांडुरंग. आणि अशी माणसं जी अगदी साडी घेऊन अगदी व्यवस्थितपणे वागायला जातात, लोकांच्या म्हणजे पाया पडतानाचे मी आधी व्हिडिओ बघितले, त्यांचे सगळे अक्षरशः विचित्र असे, म्हणजे कोणाला भरवताना, कोण भरवून घेताना, हे व्हिडिओसुद्धा बघून त्रास झाला, हे फोटो बघून त्रास झाला. आणि मला असं वाटतं आता सुषमा अंधारे यांनी सुद्धा त्यांनी अनामिका कापून घेतली. ती कधी कापली, 3 महिने त्याच्यावर बँडेज होतं, या सगळ्या गोष्टी ज्या मांडल्या, हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांचंच नाही तर पुरुषांचं सुद्धा डोकं उसळलं पाहिजे आणि तात्काळ या व्यक्तीला अध्यक्षपदावरनं काढा, अटक करा, अशी माझी पहिली मागणी. आणि कुठच्याही प्रकारे हे जे प्रकरण आहे ते दाबलं गेलं नाही पाहिजे. याचे आता असंख्य खुलासे, कारण आज एक झालं, उद्या एक येणार आहे आणि सोमवारी एक येणार आहे. हे असंख्य पाठोपाठ मी करत जाईन जोपर्यंत हे सगळे खुलासे महाराष्ट्रापर्यंत येत नाहीत. आणि सगळ्या जनतेला हात जोडून विनंती की याच्या पुढे अशा बाबा टाबा तांत्रिक मांत्रिक यांच्या जाळ्यात कृपया अडकू नका. जी घाण हे लोक करतात, आपल्या धर्माविरुद्ध जे धर्माचा वापर करून हे जे प्रकरण होतं, मला याची किळस आली आहे. आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की अशा ह्याच्यात प्लीज आपल्या धर्माला अडकवू नका. बस मी आत्ता इथेच थांबते. कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. काही लैंगिक शोषणचे 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याचं धक्कादायक बाब समोर आली. 100 पेक्षा काय, मी तर म्हटलं शेकड्यांनी. आत्ताच्या घटकेला जेवढी प्रकरणं येत आहेत, त्याच्या ज्या स्त्रिया पुढे येत आहेत, अजूनही पूर्ण सगळे यायला तयार नाही आहेत, काही काहीच झाले आहेत, तर ती शेकड्यांनी प्रकरणं आहेत. याच्यात काडी मात्रही शंका नाही आहे. त्या 58 व्हिडिओज तर फक्त यांना मिळाले आहेत. माझ्याकडे जे जर कोणी मला आत्ताच्या घटकेला मी एक सायबर एक्सपर्ट शोधते आहे की एक डेटा हार्ड ड्राईव्हमधनं डिलीट करण्यात आला आहे, तो रिट्रीव्ह करण्यासाठी जर काही प्रयत्न आमचे चालू आहेत, ते जर झाले तर हे सगळं प्रकरण काहीच्या काही मोठं होणार आहे. काही असे आरोप करण्यात येतात आहे की अजित पवारांच्या बंगल्याबाहेर देखील काही तंत्रमंत्र करण्यात आलं होतं, त्याचा देखील या सगळ्याशी संबंध आहे? नाही, आताच्या घटकेला ऐकावं ते नवलच अशी स्थिती आहे. अजित पवारांच्या घराच्या बाहेर जर असे काही तंत्रमंत्र झाले होते, कारण मला जी माहिती मिळाली होती तर बारामतीच्या रस्त्यात तिथे मध्ये काही काही गोष्टी, म्हणजे तो खरं तर अतिशय सिंगापूरसारखा पॉश रस्ता, त्याच्यामध्ये तंत्रमंत्र झाली होती. ही मी तेव्हा बातमी ऐकली होती. म्हणजे मला वाटतं 28 तारखेला त्यांना, मी आजही म्हणते की त्यांचा ॲक्सिडेंट हा केवळ ॲक्सिडेंट नव्हता. तर त्याच्या 2च दिवसाच्या नंतर मला एका खात्रीलायक सोर्सकडनं कळलं होतं की बारामतीच्या मेन रोडवर अशा सगळ्या अघोरी प्रकार झालेले होते. आता याच्यात त्यांच्या घराबाहेर होते की नाही हे मला नाही माहिती, पण हे जर होत असेल ना तर अतिशय हॉरिबल होते. नीरज जाधव करून खरातांचा कोण पीए काय, तो देखील या सगळ्याचा मास्टरमाइंड आहे असं समजतं. आत्ताच्या घटकेला ते देखील नाव माझ्याकडे आलंय. पण जसं मी म्हटलं काल, एक तर ते व्हिडिओ बघून आणि त्याच्यातले फोटो बघून डोकं इतकं बधीर झालं आहे. त्याची ही सगळी माहिती, म्हणजे ते ओशनो जल काय, ओशनो प्रे काय, सिद्ध प्रे काय, हे सगळं ऐकून ना डोकं खरंच बधीर झालं आहे. आणि अशी अघोरी प्रकार करणारी जी